प्राईम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी बघूया। अजित पवारांच्या वेगळ्या वाटेमुळे महाराष्ट्रातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं राजकारण तापलंय। राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झालेत। शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय कलह वाढलेला आहे। 5 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी दोन्ही गटांकडून आता व्हीप जारी करण्यात आलेला आहे। एक पक्ष आणि दोन व्हीप, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संभ्रमात आहेत। पवार यांनी वांद्रे इथं बैठक बोलावलेली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे। तर शरद पवारांनी वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक बोलावलेली आहे, त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। बंडानंतर शरद पवार इन ॲक्शन। बुधवारी आमदार खासदारांची बैठक। पवारांच्या बैठकीची अजितदादांना धास्ती। आमदारांच्या पाठिंब्यावरून दावे प्रतिदावे। अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे। पण अजित पवार गटाकडून कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचं पाहून आता शरद पवार मैदानात उतरलेत। अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। त्यातच अनेक आमदारांना कोणतीही माहिती न देता राजभवनावर नेल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड करतायत। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेला हा कलह मिटवण्यासाठी आता शरद पवारांनी बुधवारी एका बैठकीचं आयोजन केलंय, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये बोलावण्यात आलंय। यशवंतराव चव्हाण सेंटरला चर्चगेटला ती बैठक आहे आणि त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल महाराष्ट्रातला उत्स्फूर्त पाठिंबा किती मोठ्या प्रमाणात पवार साहेबांच्या मागे आज उभा आहे। दुसरीकडे बुधवारच्या शरद पवारांच्या बैठकीआधीच अजित पवारांनी मंगळवारी देवगिरी बंगल्यावर त्यांच्या गटाच्या नेत्यांची बैठक घेत आढावा घेतला। तसंच शरद पवारांच्या बैठकीआधीच बुधवारी वांद्र्यातील एमिटीतल्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये अजित पवारांनी ही बैठक बोलावली आहे। या बैठकीत आपल्या सोबत किती आमदार आहेत याची गोळाबेरीज करण्यात येणार आहे। पण त्याआधीच अजित पवार गटानं पक्षाचे सर्वाधिक आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा करायला सुरुवात केली आहे। 40 पक्षाचे 3 अपक्ष एकूण 43 आमदार आहे आणि विधान परिषदेचे 3 आमदारांमधले तिसऱ्या आमदाराची सही माझी आहे। मी ॲफिडेव्हिटवर जसं लिहून दिलंय, सही लिहून दिलेली आहे, तसंच 40 आमदारांनी दिलेली आहे। त्यामुळे कुठलेही आमदार गेलेले नाहीत, कुठलेही आमदार फुटलेले नाहीत, कुठल्याही आमदारांची तटस्थ भूमिका नाही। बुधवारी मुंबईमध्ये होणाऱ्या या बैठकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीचे आमदार खासदार कुणाच्या बैठकीला हजेरी लावतात यावरून शरद पवारांसोबत आणि अजित पवारांसोबत नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार आहे। यातून एक प्रकारे राष्ट्रवादी कुणाची हेही स्पष्ट होणार असल्यानं आता राष्ट्रवादीतील पॉवर गेमचा क्लायमॅक्स जवळ आल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलेला आहे आणि या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी सुद्धा भाष्य केलंय। आम्ही शरद पवारांसोबतच आहोत आणि शरद पवारांसोबतच राहणार आहोत अशी भूमिका देशमुख यांनी स्पष्ट केली आहे। अजित पवारांनी केलेल्या या बंडाची शरद पवार यांना काहीही कल्पना नव्हती असं सुद्धा देशमुख यांनी म्हटलंय। उलट ज्यावेळेला सुप्रियाताई अजित पवारांकडे गेलेल्या होत्या त्यावेळेला त्यांना तिकडे काहीतरी वेगळं सुरू असल्याचं जाणवल्याचं त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे आणि याच बैठकीतून राष्ट्रवादीतल्या कुठल्या आमदारांचा शरद पवारांना पाठिंबा आहे हे स्पष्ट होईल। त्यामुळे आता उद्या होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कल आदरणीय शरद पवार साहब के पार्टी की कल सुबह 1 बजे वायबी चौहान सेंटर में मीटिंग है। उसी प्रकार जिन्होंने बगावत किया उनकी भी दूसरी जगह उनकी भी मीटिंग है। तो कल पूरा फैसला हो जाएगा, कल मालूम पड़ जाएगा कि किसके साथ में कितने विधायक हैं। लेकिन इन जनरल आप महाराष्ट्र में देखिए कि इन जनरल जो पदाधिकारी है राष्ट्रवादी कांग्रेस के या जो आम कार्यकर्ता है वो बड़ी तादाद में आदरणीय शरद पवार साहब के साथ में है। ऐसा है कि हम आदरणीय शरद पवार जिन्होंने पार्टी की स्थापना की,
पार्टी महाराष्ट्र और महाराष्ट्र में और महाराष्ट्र के बाहर भी उनके नाम से जानी जाते हैं। इतने साल करीबन 60 साल से वो राजनीति में है। हमारे जैसे अनेक कार्यकर्ता को उन्होंने खड़ा किया है। ये जो लोग गए हर एक आदमी को आदरणीय शरद पवार साहब ने खड़ा किया है। तो ऐसे वक्त पवार साहब के साथ में रहना हमने और हमारे कार्यकर्ता ने इसका फैसला लिया और करके हम पवार साहब के साथ में रहे और रहेंगे। अभी जो हाल ही में जो गए हैं उसमें ऐसा कुछ नहीं है। पवार साहब को ये मालूम पड़ा आपके सोशल मीडिया के जरिए से या टीवी के जरिए से मालूम पड़ा, ऐसी उनको कोई भनक नहीं थी। ये जो निर्णय उन्होंने लिया बिना शरद पवार साहब को बोले या उनके कान पे डालने के पहले उन्होंने ये निर्णय लिया है। इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारा जब खबरें आ रही थी कि अजीत पवार साहब के घर में कुछ विधायक लोग उनकी मीटिंग चालू है, ये मालूम पड़ने के बाद सुप्रियाताई खुद वहां पे गई कि क्या चालू है, क्या यहाँ पे किस बारे में यहाँ पे मीटिंग बुलाई है। तब उनको वो मीटिंग देख के मालूम पड़ा कि यहाँ पे कुछ भी अलग बातें चालू है, कि अलग पार्टी से अलग जाके या बगावत करके कुछ अलग जो विरोधी पार्टी है भारतीय जनता पार्टी, उनको सपोर्ट देने का या अपनी अलग पार्टी बनाने का कुछ तो भी यहाँ पे प्रयास चालू है। ये वहां पे सुप्रियाताई वहां पे जाने के बाद उनको मालूम पड़ा। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झालेला असतानाच शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। अमोल कोल्हेंनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। अमोल कोल्हे यांच्या राजीनाम्याबाबत शरद पवार पावसाळी अधिवेशनात निर्णय घेणार आहेत। सध्याची परिस्थिती अस्वस्थ करणारी असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। आज ते शरद पवार यांची भेट घेतली, काय भूमिका मांडली? आज काल तुम्ही भेटले होते, परंतु आज एक ड्राफ्टच्या माध्यमातून काय सूचना केल्या आहे? कारण शरद पवार यांच्या सोबत तुम्ही आहात। नेमकी जी मनात अस्वस्थता होती, अनेक प्रश्नांची उत्तरं जी हवी होती, कारण गेल्या काही महिन्यांपासून एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घडामोडी होतात या पाहता नेमके आपण यासाठी राजकारणात आलो आहोत का, हा स्वतःला प्रश्न होता। आणि हे कुठेतरी आता जे घडतंय याच्यामुळे खरोखर एक संभ्रमाची परिस्थिती होती आणि त्यासाठी ही सगळी मनाची जी घालमेल होती ही आदरणीय पवार साहेबांना मी एक पत्राद्वारे ही समोर मांडली आणि त्यानंतर त्यांच्याकडून या खासदारकीचाच राजीनामा देण्याची परवानगी मागितली। त्यावर पवार साहेबांनी अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन करून शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी हे 5 वर्षांसाठी मॅन्डेट दिलेलं आहे। अनेक कामं मार्गी लागलेली या पद्धतीनं पुढे काम करणं आणि महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या मनात जो एकूण लोकशाही प्रणालीवरचा विश्वास आहे तो दृढ करण्यासाठी काम करणं, यासाठी साहेबांनी मार्गदर्शन केलं। आज तुम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली आणि तुम्ही स्वतः खासदारकीचा राजीनामा दिला, काय बोलले राजीनामामध्ये? तर ही राजीनामा देण्याची जी अस्वस्थता होती याची कारणांची जी चर्चा झाली आणि त्यानंतर पवार साहेबांनी हीच गोष्ट नमूद केली की संपूर्ण तरुणाईच्या मनात हे अनेक प्रश्न, या प्रश्नांना तुम्ही वाचा फोडतात आणि या पद्धतीनं या तरुणाईचा लोकशाही प्रणालीवर विश्वास राहावा म्हणून आपण काम करणं, जास्त सोबत काम करणं जास्त गरजेचं आहे। कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष बांधणीसाठी काम करण्याची माझी तयारी आहे। जर्नलिस्ट अरुण पेडणेकर, विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला फोटो वापरू नये असे आदेश स्वतः पवारांनी पत्रक काढून दिले। मात्र हे पत्रक प्रसिद्ध होतं नव्हतं, तोच त्यांच्या या आदेशाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तिलांजली दिल्याचंही पाहायला मिळालं। राष्ट्रवादीच्या नव्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मंत्रालयासमोरच्या A5 बंगल्याजवळ नवं कार्यालय असणार आहे। या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेला शरद पवारांचे फोटो लावल्याचं पाहायला मिळालं। स्वतः अजित पवारांच्या कार्यालयातच शरद पवारांचे फोटो लावल्यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे। आज ही आमची तीच विचारधारा आहे। आजही आदरणीय साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, दैवत आहेत, त्याच्यामुळे हृदयात साहेबांचे स्थान आहेत आणि निश्चितपणाने कदाचित साहेबांनी हे जरी वक्तव्य केलं असेल तरी मला असं वाटतं की कार्यकर्ता म्हणून आम्हाला तो अधिकार आहे। पवार साहेब आता शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी जो आदेश दिला असेल तो शिरसावन्य म्हणून आम्ही पुढे काम करू। मात्र ते हृदयात आहेत प्रत्येकाच्या आणि शेवटी आमचे गॉडफादर आहेत सर्वांचे आणि राष्ट्रीय अध्यक्षपद तेच आहे। साहेबांनी जरी म्हटलं असेल तर शेवटी वडील मुलाला म्हणतातच ना, तू हे करू नको, पण ते फोटो हृदयातले कसे काढतील? हृदयात तर पवार साहेबच आहेत ना आमच्या, त्याच्यामुळं साहेबांनी जे आदेश दिला असेल तो शिरसावद्य म्हणून आम्ही पुढे चालू।
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या बंडानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलेलं आहे। राज्यात जे झालं ते किळसवाणं आहे, तसंच राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला पवारांनीच सुरुवात केल्याची खोचक टीका राज ठाकरेंनी केली आहे। राज्यातल्या राजकीय घडामोडी पाहता हा राज्यातल्या मतदारांचा अपमान असल्याचं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय। शरद पवारांनी 1978 साली पक्ष फोडून पुलोदचं सरकार स्थापन केलं, आताही राष्ट्रवादीत तेच घडल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन हा अनेक दिवसांपासून सुरू होता, हे अचानक झालेलं नाही असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय। दुसरीकडे राज ठाकरे लवकरच एक मेळावा घेणार आहेत आणि त्यात आपण सविस्तरपणे भाष्य करणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं। जे झालंय ते अत्यंत किळसवाण आहे। याच्यामध्ये काही मला असं वाटतं, जर समजा तुम्ही जनमताचा कानोसा जर महाराष्ट्रभर घेतलात तर तुमच्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला शिव्या ऐकायला मिळतील, दुसरं तुम्हाला काही ऐकायला मिळणार नाही। आणि हा मतदारांचा घोर अपमान आहे। मला असं वाटतं या विषयामध्ये मी याच्या अगोदर भाषणामध्ये अनेकदा बोललेलो आहे, परंतु या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर मी काही दिवसात मेळावा घेणार आहे। त्या मेळाव्यामध्ये मी सविस्तर हा विषय सगळा आपल्याशी बोलू। त्यातले प्रफुल्ल पटेल, त्याच्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, मला असं वाटतं की हे अजित पवारांबरोबर जाणारी माणसं तशी नाही आहेत। त्याच्यामुळे ही 3 माणसं जरा मला संशयास्पद वाटतात। आणि संशयास्पद म्हणजे की अजित पवारांबरोबर जाऊन मंत्रिपद स्वीकारतील। मी एकदा मागे असं म्हटलं होतं नाही का की इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत ते कळत नाहीये माहिती ना। म्हणजे मला असं वाटतं, काल मी आमच्या लोकांना फक्त म्हटलं की तुम्ही लोकच आहात की ज्यांना सांगता येतं की हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, बाबू अगसकर कोणाचे आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, हे कोणाचे, बाकी कोणाचा पत्ताच लागत नाही कोण कुठच्या पक्षात आहे। मी एका मुलाखतीत असं सांगितलं होतं, अजित पवारांनी आपल्या काकांकडे जातलेलं नाही, आता घड्याळाने काटा काढला का काट्याने घड्याळ काढलं माहित नाही मला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 जूनला ANIला मुलाखत दिलेली होती आणि या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळलेली होती। शरद पवारांचं वय झालेलं असलं तरी ते अजूनही फिट असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं। महाविकास आघाडीची मोट बांधण्यातही पवार आघाडीवर होते, तसंच देश पातळीवर एकमेकांचं तोंड न पाहणाऱ्या विरोधकांची मोट बांधण्याची किमया सुद्धा शरद पवारांनीच साधल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं। एनसीपी की जहाँ तक बात है, आप एक बात ध्यान में रखिए कि इस पार्टी के मालिक शरद पवार जी हैं। शरद पवार जी के सिवा ये पार्टी हिल नहीं सकती और शरद पवार जी अपना मन बना चुके हैं, अपनी पोजीशन भी क्लियर कर चुके हैं। शरद पवार जी ये जो देश में कई दलों की खिचड़ी पक रही है, उस खिचड़ी में वो भी अपना योगदान देना चाहते हैं, उन्होंने उसको स्पष्ट कर दिया है। तो इसलिए मुझे लगता है कि अभी शरद पवार जी की पार्टी के साथ जाने का कोई सवाल भी नहीं उठता और उसकी अभी हम लोग मेजॉरिटी में हैं और बहुत अच्छे तरीके से हमारी सरकार चल रही है, हमको कोई प्रॉब्लम नहीं है। हाँ, कोई सामने से आए तो हमारे दरवाजे खुले हैं। वो मुख्यमंत्री थे, उनको ये समझ में आना चाहिए कि चार्जशीट में जो चीज़ें मेंशन की है वो कोई लीक चैट्स नहीं है। जो पुलिस के सुपरविजन में एक अपराधी को पकड़ने के लिए पुलिस ने बताने के बाद भेजे हुए मैसेज है, जो पुलिस डायरी में एंटर है, जो FIR के बाद के है, और उसके कारण अपराधी पकड़ा गया, उसको ल्यूर किया गया, उसका आधार लेकर वो अगर मेरी फैमिली पे बात करते हैं, इसलिए मैंने उनको ओपन चैलेंज दिया। देखिए, मैं आज भी कहता हूँ, मैं शीशे के घर में नहीं रहता, इसलिए मैंने उनको ओपन चैलेंज दिया। मेरे बारे में, मेरी पत्नी के बारे में, मेरे परिवार के, एक चीज आपके पास हो, एक चीज मैं चैलेंज देता हूं, पब्लिक में लाकर दिखाइए। अजित पवार महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2019 मध्ये सरकार स्थापनेच्या बाबतीत अनेक मोठे खुलासे केलेत। 2019 पर्यंत उद्धव ठाकरेंसोबत कुठलीही कटुता नव्हती।
पण माझे फोन त्यांनी न उचलल्यामुळं माझा आत्मसन्मान असल्यामुळं मला ठाकरेंचं वागणं पटलेलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे मी उद्धव ठाकरेंवर सूड उगवला नाही तर मला मिळालेल्या वागणुकीचा मी पलटवार केलाय असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केलाय. पर्सनल वेंडेटा हो गया आपके लिए? नहीं, वेंडेटा नहीं है जी. दिस नो बदला नहीं लिया ना आपने? ना पर्सनल नहीं. देखिए, मैंने कहीं बोल दिया था बदला शब्द, लेकिन वो मुझे सूट भी नहीं करता, शब्द भी गलत था, तो मैं नहीं मानता बदला. हाँ, ये बात जरूर है कि रिटेलिएशन तो करना ही था, वो किया मैंने. कुछ हद तक ये बिटरनेस आई 2019 के बाद ही, उससे पहले तो नहीं थी. मैं तो उनके घर जाता था. वी शेड वेरी गुड रिलेशन. देखिए, मुझे इस बात का ही दुख है, जो मेरे मन में सबसे बड़ा दुख ये है कि हो सकता है कि पॉलिटिकली आपको ये लगे कि वी शुड पार्ट वेज. आप फोन लेकर कह सकते हो, ये इतनी हिम्मत होनी चाहिए कि नहीं देवेंद्र जी, मेरा विचार अलग है, मैं अलग जाना चाहता हूं. नहीं किया उन्होंने. फोन ही नहीं लिया. 5 साल तक आधी रात को आप जिसको फोन करते थे और आपने आधी रात को फोन किया तो भी जो रिस्पॉन्ड करता था, उस व्यक्ति का आप फोन ही नहीं लेते हो. आपके पीए कहते कि नहीं साहब, नहीं बात करेंगे. तो ये चीज तो मुझे ऐसा लगता है कि कोई भी व्यक्ति जिसको थोड़ा भी आत्मसम्मान हो, उस व्यक्ति के लिए दुख की बात है. वो मुख्यमंत्री थे, उनको ये समझ में आना चाहिए कि चार्जशीट में जो चीजें मेंशन की है वो कोई लीक चैट्स नहीं है. जो पुलिस के सुपरविजन में एक अपराधी को पकड़ने के लिए पुलिस ने बताने के बाद भेजे हुए मैसेज है, जो पुलिस डायरी में एंटर है, जो एफआईआर के बाद के है, और उसके कारण अपराधी पकड़ा गया, उसको ल्योर किया गया. उसका आधार लेकर वो अगर मेरी फैमिली पे बात करते हैं, इसलिए मैंने उनको ओपन चैलेंज दिया. देखिए, मैं आज भी कहता हूँ, मैं शीशे के घर में नहीं रहता, इसलिए मैंने उनको ओपन चैलेंज दिया. मेरे बारे में, मेरी पत्नी के बारे में, मेरे परिवार के, एक चीज आपके पास हो, एक चीज मैं चॅलेंज देतो, पब्लिक में लाकर दिखाई. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यातल्या अपघातग्रस्तांची भेट घेतलेली आहे. धुळ्यातल्या रुग्णालयात जात महाजन यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस केली आहे. ब्रेक फेल झाल्यानं एका कंटेनरचा आज धुळ्यामध्ये अपघात झाला होता. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालाय. धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जात अपघातग्रस्तांची गिरीश महाजन यांनी भेट घेतली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.